चला 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 तेजा, मी निघतो हा, गणपती आणायला चाललोय. अरे हर्षित थांब थांब थांब. असंच जाणार आहेस हात हलवत गणपती आणायला? हा मतलब बाप्पाला घेऊन यायचं ना. अरे असंच नाही जात. गणपतीला आणायला जाताना काही गोष्टी लागतात. नारळ, तांदूळ, फुलं. हे घे, मी पॅक केल्यात. तांदूळ आहेत, फुलं आहेत आणि हा गणपतीला झाकायचं वस्त्र सुद्धा आहे त्यात. काय जबरदस्त तयारी केली तेजा तू. हा, तुला सगळं माहिती यार. नाही नाही, मलाही नव्हतं माहिती. मला प्रेरणाने सांगितलंय आणि तुला माहिती आहे आपल्या प्रेरणाला सगळं एकदम परफेक्ट लागतं. अच्छा, मुझे असं लगा था की हे सगळं तू लगीन झाल्यानंतर शिकणार. पण प्रेरणा त्यांनी तुला आत्ताच शिकवलं सगळं. बघ माझ्या बहिणीला किती काळजी आहे माझी. हो हो आहे हा काळजी. आणि त्यात ही टोपी. टोपी क्यों? अरे पद्धत आहे तशी. अच्छा, हाँ, एक मिनट. कैसा लग रहा हूं मैं? म्हणजे तू रुबाबदार कमी फनी जास्त दिसतोयस मला. तेजा यार, फनी? अरे रॉयल बोल, रॉयल. वो क्या कहते हैं आप लोग? राजबंडा है ना? अरे राजबिंडा रे तू. आणि तुझं मराठी खरंच. क्या बात है हर्षित, मस्त दिसतोय लुक, एकदम टोपी अँड ऑल. हाँ मॅडमने दिली आहे. हा, आमच्या मॅडमने पण दिली. गणपती आणताना घालायची. बरं चल, उशीर होईल, निघूया आपण. हा मी तेच म्हणलो, पण हीच उशीर करतेय. काय? म्हणजे उशीर नाही, तिने मला सांगितलं की हे सामान घेऊन जा म्हणून. हे घे, चल. हा हो आणि ऐका ना, लवकर या जरा. नाही आम्ही सगळ्याजणी वाट बघतोय तुमची. हा चला येतो. हो. मी म्हणाले आम्ही सगळ्याजणी वाट बघतोय, पण आजकाल श्वेता असते कुठे आमच्यात? स्वतःहून फोन करत नाही, मेसेज करत नाही. आता कॉल करून बघू का तिला? करतेच. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया Switch नंतर प्रयत्न करा. मनोज, आपण आज एवढ्या घाईनी का चाललोय बाप्पाला आणायला? म्हणजे आपण उद्या पण जाऊ शकतो ना आराममध्ये. नाही, उद्या जाऊ शकतो, पण काय उद्या बाप्पाला घरी आणण्यासाठी सगळ्यांचीच गर्दी होणार. लांबच्या लांब रांग लागते, म्हणून आज आपण बाप्पाला घरी आणतोय. उद्या प्राण प्रतिष्ठा करायची. सही बात आहे, बढिया. हर्षित, मला एक इम्पॉर्टंट कॉल आलाय, एकच सेकंड. ओके घे ना. हॅलो, बोला ना, काय झालंय? अरे काय झालं म्हणून काय विचारतो रे? मोठा झालेला असतोय की प्रॉब्लेम? मला नेमकं सांगाल का काय झालंय? अरे त्या भरत सोनवण्याचं आलेलं असतंय पोस्टमॉर्टम रिपोर्ट, आणि त्यात असं म्हटलंय त्याचा दी एंड हार्ट अटॅकने नाही, विषारी गॅसमुळे झालेलं असतंय. काय? हा, अरे लवकरात लवकर काहीतरी करायला लागतंय बघ मनोज. हो हो, मी बघतो काय करता येईल ते. मनोज, काय रे मनोज, काय टेन्शन? नाही, ऑफिसमधून फोन होता, डेली टास्क. ओके निघूया. येस.
गणपती बाप्पा मोरया. त्याच्यातही आपल्या घरात पहिल्यांदा बाप्पा बसणार आहे. मला खरंच खूप एक्साइटमेंट आहे या गोष्टीची. हो ना, आता बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत घरात. खूप मस्त वाटतंय. खरंय, सगळं डेकोरेशन पण किती छान झालंय ना. चला, घाई करायला हवी. येतीलच आता हे लोक बाप्पाला घेऊन. बाप्पाले वल्लरी, बाप्पा आले, लवकर पूजेची थाळी घेऊन ये. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. जर वल्लरीला खरं कळलं तर सगळंच संपेल. काय करू मी आता? देवालाच माहिती पुढे काय होणार आहे ते. मनोज, चेहऱ्यावर हसू ठेव, नाहीतर काहीतरी गडबड आहे हे वल्लरीच्या लगेच लक्षात येईल. म्हण्या म्हण्या, लक्ष कुठे? आत ये ना. अहो, आत येत आहे ना. हो. या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. ओय, काय काय चालू काय तुझं वल्लरी? काही नाही प्रेरणाताई, कधी एकदा बाप्पाची पूजा होते आणि कधी एकदा बाप्पाचं दर्शन होतं असं झालंय मला. उत्सुकता लागली नुसती. खरंय गो, असंच होतं. आमच्या कोकणात ना एकदा पाऊस चालू झाला की शाळेत विषय दोनच: दुथड्या भरून वाहणाऱ्या नद्यांच्या गप्पा आणि भाद्रपदात आपल्या घरी येणारा बाप्पा. खरंय, गणपती म्हटलं की कोकण, आणि कोकण म्हटलं की सगळी गाणी. गणा धावरे मला पावरे, ही सगळी गाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेत नाही. गप बस गो वल्लरी, गाणी नाही जाखणी म्हणतात ते का. हो हो, सॉरी सॉरी सॉरी, विसरलेच हो. आणि ते सगळं चिपळूण संगमेश्वर साईडला. पण खरं सांगू का, कोकणात ना प्रत्येक ठिकाणी असे खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. म्हणजे फक्त गाणीच नाही किंवा फक्त जाखणीच नाही, वेगवेगळे नृत्य प्रकार, भजनं असतात, कथा सांगायची एक वेगवेगळी पद्धत असते, किंवा आपला दशावतार, असे खूप प्रकार फेमस आहेत कोकणातले. अरे वा. मायो, आमच्या जळगावला बी ना असाच मस्त माहोल असतो गणपतीचा. हाय की नाही रे माया? हो, अगदी खरंय. नाही, हे सगळं आपण उद्या परवामध्ये करूच. पण आता तू एवढ्या उत्साहाने काय बघत होतीस ते सांग. आता सासूबाई म्हणाल्या ना की आमच्याकडे एकदम कमाल माहोल असतो म्हणून. तर माझ्या लहानपणी ना, मी आमच्या गावाकडेचे गणपती बसायचे, त्याच्या डोळ्यातले पहिल्या दिवशीचे भाव आणि विसर्जनाच्या दिवशीचे भाव अगदी मनामध्ये जपून ठेवायचे. म्हणजे छंदच होता तो माझा. पण तीच तर गंमत आहे ना, पहिल्या दिवशीचे भाव आणि विसर्जनाच्या दिवशीचे भाव वेगवेगळे असतात. हो ना वल्लरी? हो, अगदी खरंय. आणि या वर्षी तर बाप्पा माझ्या घरी आलाय.
त्यामुळे मला ना त्याच्या डोळ्यातले भाव एकदम साठवून ठेवायचे. शेवटी काय आहे ना, डोळे कधीच खोटं बोलत नाही. नाही, हे ऍक्च्युली सगळं ऐकायला अनुभवायला किती सुंदर आहे ना. छान वाटतंय खूप. हर्षित या मनोजचं काय रे सारखं फोन मध्ये? पूछू क्या? पूछ. मनोज काय टेन्शन नाही ना? टेन्शन नाही, कसलं टेन्शन आहे, रेग्युलर ऑफिस वर्क. ठीक आहे. काही असेल तर सांगा. नक्की, काही टेन्शन नाही. वल्लू, मला अर्जंटली ऑफिसला निघावं लागेल. आत्ता? हो, मी चेंज करून निघतो लगेच. अहो पण काय मनोज भाऊजी, अहो, आज तरी अगं असेल त्याचं काहीतरी. नाही, हे तुम्हा पुरुषांचं ना हे असंच असतं. सणावाराच्या दिवशी कशाला हवी आहेत काम? आता पुरुषांचं काय याच्यामध्ये? नाही 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 नाही, बरोबरच बोलतीये ती. आता डेकोरेशन करायचं होतं, मखर बनवायचं होतं, तेव्हा हर्षित तू म्हणाला होतास की मी मदत करीन, मी करणार सगळं, आणि आयत्या वेळी गायब, सगळे गायब. तेजा खरंच काम होतं म्हणून जावं लागतं ना. हो, आम्ही रिकामडेकडेच बसलोय ना. असं नको ना वागूस, मग ते बोलतात आपल्याला. हे काही लपवतायत का माझ्यापासून? एकदा बोलू का ह्यांच्याशी? झालं असतंय काय पाणी पिऊन? हा, आणि ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट केलेला असतंयच काय चेक? नसलं तर चेक कर की एकदा. सगळा घोळ असतंय त्या रिपोर्ट मध्ये, बिघडलेला असतंय सगळा रिपोर्ट तो. बॉस त्या दौलत सोनवण्याला द्यायला तयार असते की रे पैसा, पण ते घ्यायला तयार नसतंय की. देख भाई, वो दौलत सुनाबने जो है ना, उसको जाके हम मिल लिए. उसे कहा हमने कि जितना पैसा चाहिए उतना ले लो, लेकिन ये घोरट बोरट के चक्कर में ना पड़ना. लेकिन वो ससुरा पैसे लेने के लिए तैयार नहीं. 2-3 बार समझाया हमने उसको. हे ती पैशाने विकत घेतली जाणारी माणसं नाही. मुलगा कमवलाय त्यांनी त्यांचा. सही कहा तुमने. हमने बहुत समझाया, लेकिन वो जो दौलत सुनाबने है वो अपना कान बंद करके रख दिया है. मनोज, मला तर असं वाटत असते बघ, ते दोघं जाऊन भेटत असतात वल्लरीला. नाही 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 हो, असं झालं तर आपण लगेच पकडले जाऊ. आपल्याला काहीच लपवता येणार नाही. देखो भाई, अगर ये दौलत सुनाबने और ये बल्लरी भौजी अगर मैं एक साथ मिल गई तो हम दोनों तो जाएंगे, लेकिन हम तुम्हारी जिंदगी बर्बाद कर देंगे. असं होऊन नाही चालणार. मी त्यांचं आणि वल्लरीचं भेटणं होऊच देणार नाही. मी प्रयत्न करतो, नाही होऊ देणार त्यांची भेट. करो, प्रयत्न करो. घरात बाप्पा आल्यात, सगळे किती खुश आहेत, आणि हे मात्र अचानक कुठेतरी निघून गेले. कुठे गेले असतील हे? भरत सोनवणेच्या केस संदर्भात काही माहिती तर मिळाली नसेल ना यांना? त्या बाबतीत तर काही करायला गेले नसतील. काही लपवतात का हे माझ्यापासून? त्यात भरत सोनवणेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तर आला असेल हे ना.
पोलिसांचा फोन का नाही लागत आहे? दौलत सोनवणेंना फोन करून बघते. कुठे होता तुम्ही? कुठे होता इतका वेळ? वल्लू वल्लू, नवरा बाहेरून दमून आलाय, त्याला पाणी विचारायचं सोडून जाब काय विचारतेस? विचारेन ना, पाणी सुद्धा विचारेन, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर. सांगा, कुठे गेला होता तुम्ही? इतका उशीर का झाला? घरात बाप्पा बसलाय आणि तुम्ही बाहेर निघून जाताय. कुठे गेला होता? वल्लू वल्लू, मी खूप दमलोय, मला खूप भूक लागलीये, मी फ्रेश होऊन जेवू का आधी? सगळं कराल, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर. तुम्ही माझ्यापासून काय लपवताय? कुठे गेला होता? खरं खरंच सांगा मला, तेही आत्ताच्या आत्ता. वल्लू, का इतके प्रश्न विचारतेस? मी ऑफिसमध्ये गेलो होतो, तिथे उशीर झाला, दॅट्स इट. आता काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहेस मला? मला फक्त सत्य जाणून घ्यायचंय. सत्य हेच आहे की मी ऑफिसला गेलो होतो आणि तिथे उशीर झाला, बस. मी फ्रेश होऊन येतो. कशी दिसते? काय छान दिसते ना? आणि हो हो, एवढं काय बघतेस? आय नो, मी खरंच चांगली नेसली साडी आणि सुंदर दिसतेय. नजर नको लावूस पण मला. तेजा बाळ, नाही, हा काय अवतार करून घेतलाय स्वतःचा? अवतार? काय झालं एवढं? सणासुदींना तुम्ही सगळ्याजणी साड्या नेसता ना? हा, मग आज मला वाटलं की बाप्पाची पूजा आहे, आपण पण साडी नेसावी. तुझ्यात हसण्यासारखं काय एवढं? नाही, आयडिया छान आहे तुझी, पण नाही नेसता येत साडी तर मदत घ्यायची होतीस ना कोणाची तरी, मला सांगायचं होतंस. हॅलो, कसं आहे ना, मी तुमच्या सगळ्यांच्या खूप पटीने पुढे. मी मोबाईलवर शिकले. त्याला का, मोबाईलवर मी व्हिडिओ बघितला, 1 मिनिटात साडी कशी नेसायची, झटपट नेसली आणि मोकळी झाली. तरीच नाही, 1 मिनिटात साडी गुंडाळता येते, नेसायला सराव लागतो. एवढं काय झालं ग त्यात? आणि एवढंच जर वाटतंय तुला तर मैत्रिणीची मदत कर ना. नावं ठेवण्यापेक्षा मदत कर, जरा नीट आवरायला साडी नाही. हो. छान गुंडाळलंयस कापड, आता त्याची साडी करूया. हा, मी आहे तुझी चांगली मैत्रीण, नको काळजी करूस. हा ना, हो माझे. अगं एवढे आले, मी पडे. गप गा. वल्लरी, गुळ झाला का चिरून? हो, होतच आलंय. अगं हात चालव, भाऊजी आणि हे येतील गुरुजींना घेऊन. हा, मी बी तांदळाचं पीठ काढून ठेवलंय. उकड काढून घेऊ का ग? अहो नाही सासूबाई, जरा थांबा, अजून सारण व्हायचं आहे ना. आणि तुम्ही कशाला काय करताय? आम्ही आहोत ना, आम्ही करू पटपट. तुम्ही बसून घ्या बघू शांतपणे. नाही हो माय, मला बी मदत करू द्या ना. मी काय करू, तुम्ही दोघे काकी, आम्ही आहोत ना, आम्ही करतो मदत. आल्या तुम्ही. मला तर वाटलं गणपतीची पहिलीच आरती मिस होतीये की काय. किती उशीर. अगं त्याचं काय झालं ना, पण आज आपल्या तेजा मॅडमला साडी नेसायची होती, त्यामुळे यायला थोडासा उशीर झाला. नाही हो, अहो
केवढ्या सुंदर दिसताय तुम्ही. कुणाची दृष्ट नको लागायला. थँक्यू. लग्नीत पण घातली. पहिल्यांदा साडी नेसली या पोरीने. थँक्यू. काय बाजे मोदकाची तयारी. सगळ्यात छान असा. काय काकी, तुम्ही तर याच्यामध्ये एकदम मास्टर असणार. आमचं काय. त्याचा कसला आता कौतुक. ता आमका जमता, पण आता तुमका पोरींका मोदक करूक जमूक होय. मी काय म्हणतोय, वल्लरी आणि तुझी आपण स्पर्धा घेऊया काय गो मोदक करूची. जास्त चांगले मोदक कोण बनवतात बघूया. काय हो.